स्मिता पाटील, गिरीश कर्नाड यांची मुख्य भूमिका असलेला उंबरठा हा चित्रपट आजही आपला आवडता चित्रपट आहे. 1982 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन डॉक्टर जब्बार पटेल यांनी केलं होतं. केवळ त्याच पिढीला नव्हे तर आजच्या पिढीचा देखील हा आवडता चित्रपट असून या चित्रपटातील सगळीच गाणी रसिकांना प्रचंड आवडतात. "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या" हे गाणं तर सगळ्यांचं प्रचंड आवडतं गाणं. या गाण्याचं लेखन सुरेश भट यांनी केलं होतं, तर या गाण्याला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. तर हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं होतं. या गाण्यामध्ये आपल्याला स्मिता पाटील, गिरीश कर्नाड यांच्यासोबत एका चिमुकलीला पाहायला मिळालं होतं. ही चिमुकली कोण आहे आणि ही चिमुकली आता काय करते, याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही चिमुकली आता एक अभिनेत्री बनली असून तिने अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. या चित्रपटातील त्या चिमुकलीचं नाव पौर्णिमा गानू असं होतं. तिने या चित्रपटामध्ये स्मिता पाटील यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला आता अनेक वर्ष झाले असून पौर्णिमा या आता चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करतात. या चित्रपटामधील नायिका या स्मिता पाटील होत्या. स्मिता पाटील महिलाश्रमात जाऊन नोकरी करतात आणि त्यामुळे त्या लेकीपासून, नवऱ्यापासून दुरावतात अशी या चित्रपटाची कथा होती. त्यांच्याच मुलीची भूमिका पौर्णिमाने साकारली होती. पौर्णिमाने आजवर अनेक चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी एक बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि आजही त्या त्यांच्या अभिनय कारकीर्द सुरूच आहे. राजवाडे अँड सन्स, सुराज्य, तुझं माझं जमेना, चिंटू, पेठपुराण, तुंबाडाचे खोत, पांडू, एका काळाचे मणी, वाडा चिरेबंदी अशा अनेक नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांना पौर्णिमा गानू किंवा पौर्णिमा मनोहर या नावाने त्या ओळखल्या जातात. त्यांच्यासोबतच त्यांचा मुलगा देखील अभिनेता असून तो लेखक, दिग्दर्शक देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव ऋषी मनोहर असं आहे. त्याने कन्नी हा अभिनीत केलेला पहिला मराठी चित्रपट आहे. तन्मयी पेंडसेच्या सोबत ऋषी मनोहरचे लग्न झाले आहे. एका काळचे मणी, मेक अ विश, कपबशी अशा प्रोजेक्टमध्ये ऋषीने अभिनेता म्हणून तसेच दिग्दर्शक म्हणून त्याचे काम आजवर आपल्याला दाखवले आहे. उंबरठा या चित्रपटाला आज अनेक वर्ष झाले असले तरीही या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही आपल्या मनात ताज्या आहेत.